हे बघा माझा पसारा किती आहे। आता हे सगळं आवरून घेते। बघा दिसते का किती पसारा आहे। सकाळ उठलं की हे पसारा पहिले आवरावंच लागते। माझी काय कॅलरी छोटीच आहेत, बघितलं का तुम्ही। त्याच्या अगोदर मी आता खाऊन घेते, मग हे सगळं पसारा उचलून घेते। हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये। सकाळचा नाश्ता झाला माझा। आता मी हातरून उचलून घेते सगळं। हातरून उचलल्यानंतर बेड वगैरे साफ करते आणि काल पिको फॉल केलेले ती साडी तसंच राहिली। आता ती पण घडी मारून कपाटात ठेवून देते आणि मशीनचं पण आवरते। त्याच्यानंतर सगळं TV वगैरे सगळं पुसायचं काम करते। सगळं झाल्यानंतर लादी पुसून घेते। आज काय व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून हे विचार करते की घरातलं साफसफाई दाखवा, म्हणून म्हटले आता पूर्ण घरातलं साफसफाई करून दाखवते। पिको फॉलची मशीन आता ह्या बॉक्समध्ये घालून ठेवते आणि असं उघडं ठेवलं की घाण बसते, धूळ बसते, मग ते साफ करायला खूपच असं त्रास होतो। त्याच्यासाठी असं ठेवलं ना सेफ्टीमध्ये की मग त्याच्यात काही घाण होत नाही, धूळ होत नाही। आणि माझं मी पिको फॉल करून झालं की ते शटरमध्ये थोडंसं ऑइल टाकून ठेवून देते। शिलाई मशीन आहे ना, आता हे टेबलावर ठेवून देते, कारण की माझ्याकडे एकच टेबल आहे आणि 2 मशीन आहे, एक पिको फॉलची मशीन आहे आणि एक शिलाईची मशीन आहे। आता हे टेबल साफ करून घेते। आता हे माझ्या हातात आहे ना ड्रॉइंगचं बुक आहे, त्याच्यातले एक एक पेज फाडून तो असं ड्रॉइंग करून ठेवतो ना, सगळेच पेज। आता तुम्हाला मी त्याची ड्रॉइंग दाखवते बघा, कार्तिकची। त्याला ना ड्रॉइंग करायला खूप आवडतं। हे बघा त्याची ड्रॉइंग कशी आहेत बघा। ते सगळं काय ना काय काढतच असतो। तो यूट्यूबला बघतो आणि त्याला आवडलं की ते ड्रॉइंग काढतच बसतो। आता मी बाहेरचं झाडू मारून घेते आणि लादी पुसून घेते बाहेरचं, आणि बाहेरचं झाल्यानंतर मग आतलं हॉलमधलं लादी पुसून घेते। लादी तर पुसून झाली माझी सगळी। आता मी खाली आली कपडे सुकवायला, सगळे कपडे सुकवून घेते। आज काय पाऊस नाही, तुम्हाला दाखवतेच आज कसं वाटतंय बघा। त्याच्यानंतर मी आता वरती येते आणि किचन वाटा धुवून घेते आणि भांडी पण घासून घेते। आज मी घरातलं कामाचंच रुटीन शेअर केलं आहे। तर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।